कर्नाटक सरकारकडून अलमट्टीची उंची वाढवण्याचे संकेत. महाराष्ट्र सरकार केंद्राकडे दाद कधी मागणार? कर्नाटक सरकारकडून धरणाची उंची वाढवण्याचे संकेत दिलेले असून त्यासाठी बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्र राज्य सरकार अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात काही करायला तयार नाही आहे. याबद्दल कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी सांगलीत मंगळवारी बैठक झाली आणि यावेळी पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि या बैठकीस निमंत्रक सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, प्रदीप माने, विकास जाधव आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार आणि सर्जेराव पाटील यांनी म्हटले की मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठका घेऊन प्रश्न मांडण्यात आला. याशिवाय संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांसोबत अनेक वेळा चर्चा झाली, मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीच्या वाढीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चिंता व्यक्त होते आहे. कर्नाटक सरकारकडून धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांवर पुराचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. तरीही महाराष्ट्र सरकार काही प्रयत्न करत नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. सांगली कोल्हापूर भागावर वारंवार अन्याय होतो आहे. पुरामुळे शेतकरी, व्यापारी, जनावरे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होते आहे. या समस्येचा सखोल अभ्यास होणे अत्यंत गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.